गणपती बाप्पांनंतर आता आगमन होणार आहे देवींचं आणि त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत दादर मार्केटला। दादर मार्केटमध्ये फुलांचा आजचा रेट काय आहे, किती आहे आणि इथं काय काय वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात ते आज आपण जाणून घेणार आहोत। चला मंडळी, तर मी सुप्रिया नाईक आणि तुमचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। 20 रुपये कसे ते 40 रुपये 40 रुपयाला डझन आहेत। कसे ते किती आहेत? 20। गुलाब सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात आणि अतिशय टवटवीत अशी ही गुलाबं आहेत आणि 80 रुपयाला 20 पीस आहेत। ते मोठे आहेत ते चला तर आपण पुढे जाऊया। हे कसे आहे? 60 पाव किलो, 60 पाव 240 रुपये किलो होतो। हाँ 200 रुपये बंडल। आणि हे ये 200 रुपये बंडल। ये लक्ष्मी कमल है। हाँ हाँ 108 बहुत बड़ा। तर हे लक्ष्मी कमळ आहे आणि याच्या पाकळ्या खूप जास्त असतात, त्यामुळे रेट आहे 200 रुपये 12 पीस। मावशी कसं आहे? हे कसं आहे पूर्ण? 200 रुपये पैकेट है। आणि कोणता कसा आहे? जसं जसं पुढे जात होते तसे गोंड्यांचे रेट कमी जास्त असे होत होते। सो आपण अजून पुढे जाऊन बघूया की आपल्याला आणखी स्वस्त मिळतं। ही कशी आहे? ही पण तशीच आहेत का? 40 पाव 60 पाव कैसे फुले आहेत ते? 60 रुपये पाव, ये 60 रुपये पाव, ये 40 रुपये पाव। 400 रुपये किलो। म्हटलंच हे झालं एकदम बावले। ये 80 पाव। कसं दिलं ते? सुनी के 100 पाव। चला पुन्हा एकदा गुलाबं दिसलेली आपल्याला। गुलाबा कसे मावशी? 100ला 20 गुलाबं सांगत होते आणि 80 रुपयाला लास्ट देणार होते, म्हणजे तोच रेट आपल्याला कसे आहेत? याच्यापेक्षा स्वस्त होते। किती असं 20? आत्तापर्यंत 80ला 20 हा फायनल रेट मिळालेला आहे। तर अजून पुढे जाऊन बघूयात की आपल्याला त्यापेक्षा कमी रेट पुढे देता येईल का। कशी? लास्ट रेट 70 रुपयाचा आता मिळालेला आहे आणि मावशीला मी म्हटलं की मी पुढे थोडं जाऊन येते आणि पुन्हा येते तुमच्याकडे। फुल मार्केट आहे सगळं आणि 120 रुपये 80 रुपये गोंडा। कसा गोंडा आहे? 60 रुपये किलो। मोठा आहे ना हा? 60 रुपये किलो। इथे बघा गुलाबांच्या कळ्या आहेत, गुलाब आहेत, त्यानंतर इथे अस्टरची फुलं आहेत, इथे पाकळ्या आहेत गुलाबांच्या। इथे बघा पुन्हा गुलाब आहे, गुलाब भरपूर आहेत मार्केटमध्ये। आणि हे बघा जे आपण सजावटीसाठी जी फुलांमध्ये टाकण्यासाठी वापरतो। दुपारची वेळ आहे आणि तरीसुद्धा गर्दी भरपूर आहे, कारण 2 वाजलेले आहेत दुपारचे आणि तुम्ही बघू शकता मार्केट अगदी फुल भरलेलं आहे आणि रेट काहीच कमी वगैरे करत नाही। जो रेट सांगते त्याच रेटला आपल्याला घ्यायचे आहे। कोणाला जर तयार हार हवे असतील तर ते थोडे कमी किमतीमध्ये इथे मिळून जातात आणि सकाळच्या वेळेला तर त्यापेक्षा सुद्धा जास्त गर्दी असते। आपण दुपारी हे 50 आहे का? आणि कुठचं 40 आहे? काय फरक आहे? एक ऑरेंज आहे। हे येल्लो कलर आहे। बुके तयार करण्यासाठी जी फुलं आणि पानं लागतात ती सुद्धा इथे अवेलेबल आहेत। ही बघा इथे ही सुद्धा खूप सुंदर दिसते फुलं। कशी आहे ती? 50 रुपये। 50 रुपये फ्रेशवाली तर 50 रुपयेच आहे। 40 हा 40 वाले आहेत एकदम लास्टला बघा एकदम। थोडी याच्यात मी कन्फ्यूज झाले की कुठचा कलर घ्यावा, कारण सगळेच कलर खूप छान दिसत आहेत। तर हा पिंकिश रेड असा आणि हा पूर्ण रेड आहे आणि येल्लो सुद्धा छान दिसत आहे आणि थोडेसे जे पिंकवाले आहेत ते सुद्धा खूप छान आहेत। साधारण पिंकसारखी मी घेतलेली आहेत आता विकत। 60 रुपये किलो 60 रुपये किलो। आणि हा पिवळा 60 लाल 60 बोला। दोन्ही मिक्स करा मला, दोन्ही मिक्स करा। एक किलो
चला तर फायनली आता गोंडे घेऊन झालेले आहेत. म्हणजे मी एकच किलो घेतले, मला जास्त नको आहे, त्यामुळे पुन्हा येणार आहे. थँक्यू. कशी मावशी? 80 रुपये. 80 रुपये. हे पण 80 रुपये. व्हिडिओ इथे ब्लर झाला आहे कारण ऊन खूप होतं आणि माझ्या लक्षात नाही आलं. पण आता इथे आपल्याला 70 रुपयाला मावशीने दिलेली आहे. तर मी इथून खरेदी केलेली आहे. चला मंडळी, तर आता अजून बघूयात. आपण रिटर्न येतो आता, कारण आपण पूर्ण मार्केट फिरलो पुढेपर्यंत आणि आता पुन्हा मागे चाललो. मी बऱ्यापैकी खरेदी करून झालेली आहे. इथे आंब्याचे टाळसुद्धा आहेत विक्रीसाठी आणि त्याचबरोबर भाताच्या ज्या आपल्या सरी असतात तर त्यासुद्धा आहेत. हे कसं आहे कमळ? किती आहे त्याच्यामध्ये एकामध्ये? डझन. कमल कैसा है? जे जास्त पाकळ्यांवालं जे कमळ आहे तर ते 180 रुपये डझन आहे आणि थोडेसे जे लहान आहे तर ते 150 रुपये डझन आहे. हे कैसे हातात माझं सामान असल्यामुळे आता प्राईस विचारणं थोडंसं अवघड जाते. हे कसं आहे आणि हे कसं आहे अस्टर? हे कसं आहे दादा? 50. तुमचंच आहे 30 रुपये. हे तुळस आहेत तर 30 रुपयाला जुडी आहे. दुर्वासुद्धा आहे आणि आंब्याचे टाळसुद्धा दिसत आहे. तुळस कशी आहे? मग अशी आपण 30 रुपयाला बघितले आणि इथे 20 रुपये. म्हणजे यांच्या साईजमध्ये फरक हे कसं आहे? थोडे कशी दादा पाना? 20 का 4. 20ला 4. 20 का 25. 20ला 25. प्रचंड गर्दी आहे आणि केळ्यांच्या पानाचा रेट सुद्धा मला थोडा जास्त वाटतं. परवाची तयारी लोक आजच करू लागलेत. खूप गर्दी आहे. ही कशी आहे? 150 रुपये. आणि ती? 60 रुपये. आणि ही इकडची? ते पण 150. आणि 150. हे कसं आहे? ही कशी आहेत? 100. हां 60 पाव. सगळे 60 पाव. सगळे 60 पाव आहेत. इकडे पण हार बनवताना गोंड्यांमध्ये ही वेगळी फुलं खूप चांगली दिसतात. त्यामुळे ही कशी आहे? 160 रुपये. 160 रुपये अर्धा. शावंती कैसे दिया? 80 पाव. हां काय म्हणाला? 80 पाव. 80 पाव. भाव वाढला. 80 पाव. नवीन असतात महाग. कसा आहे गोंडा? 50 किलो 50. 100 रुपये किलो. कशी मावशी वेणी? 20 रुपयाला एक. सॉरी 20 रुपयाला एक. 20 रुपयाला एक. हे कसं आहे? गोंडा आपल्याला 60 रुपये किलोपासून ते 120 रुपये किलोपर्यंतचा शेवटचा भाव आहे. जे गुलाब आहेत तर त्यांचा रेट 70 रुपयाला 20 हा कमीत कमीचा रेट आहे. आणि जी शेवंती आहेत त्यांचा कमीत कमी जो रेट आहे तो 200 रुपये किलो आहे. हे ब्रिज खाली आता मी आलेले आहे आणि इथे बघा, इथे खूप व्हरायटी आहे फुलांमध्ये. शेवंती वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहे. पाव 160. इथे हारसुद्धा आपल्याला इथे तयार मिळतात बघा, वेगवेगळ्या आकारांमध्ये आहेत. देवीसाठी वेण्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि खूप छान छान अशा वेण्या आहेत. ही कशी आहे वेणी? ही कशी आहे? 100 रुपये. आणि समोर कोणती? सगळे 100 रुपये. 80 100 रुपये 80. ही कशी आहे? ती वाली 100 150 100 100. 100
हां दाखवा. याची डिझाईन बघा किती सुंदर केलेली आहे आणि फुलं कशी आतमध्ये गुंतली तीच माझ्या लक्षात येत नाही आहे. मला खूप आवडली आहे. आणि गजरे कसे आहे? आणि ही वेणी 40ला एक. ये कैसा है भैया बाबा? 150 250 का दो आएगा आपको. बोलिए कितना दे? 20 का एक 50 का 3 चापा भी. आणि हे 20 का 8 है 170 का चापा उनको 20 का दो. चाफा कसा आहे? 20 का 8. हाँ बाबा दिए ना. मला चाफा द्या. 10 करून देताय ना? दादा ये का 20 का कितना दिया आपने? 150 एकच नाही 20 रुपयाचं. गळणार नाहीत ना लगेच? अच्छा बर्फ ठेवलाय. आणखीन काय देऊ? हे कसं आहे? 20 रुपये 20. 40 झाले ना? एक जास्वंद घ्या 50 द्या. नको नको जास्वंद मी घेतली. आणि हे काय आहे? दुपारी 50 रुपये नाही. सुपारीचं हे पण लावतात काय? ॲक्च्युली हां. हे कसं आहे? मिक्स फुलं कशी आहे? 80 ला अर्धा. 80ला अर्धा 160. मेरा नंबर हे कसे आहे? जाके फोन कर. केवाली पैसे तो 100 रुपये. हे असं बनवून देतात का? स्टार्टिंग क्या होता है? 1500 से स्टार्टिंग. मतलब जैसे चाहिए वैसे बना के देंगे. कॉन्टैक्ट नंबर है? कितना दिन पहले ऑर्डर देना पड़ता है? 2 दिन पहले आके देना चाहिए. आणि यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे बघा ठेवलेलं आहे. तर आपण मेन्शन करू. 150 रुपये. हे सगळे 150 रुपये का? 150 रुपये. इकडे पण आहे तिथे चनिया चोलीचे ड्रेस वगैरे. कसं आहे? आणि हे सगळे पण 40 रुपये. 40 रुपये. 80 रुपये. 80 रुपये सगळे. हे शगुन हॉटेल आहे बघा त्याच्या समोर येते. चला तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि खूपच गर्दी. आणि आता वाजलेले 3:30. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.